नाही, मुळामध्ये जर CC रोड आपण होऊ घातले, त्या CC रोड आजही होत नाही आहेत पूर्णतः. नंतर मेट्रो मोनोमुळे ज्या रस्त्यांच्या खराबी झालेल्या आहेत, DLP ऑलरेडी दिलेली असते, हे सगळं असताना पुन्हा त्याच्यावरती 100 करोड खर्च करणं म्हणजे जर तुम्ही मागचा सगळा आम्ही असताना करताना किती प्रचंड विरोध करत होते की काय गरज म्हणून. तर आज आम्ही तेच विचारतोय की जर CC रोड आपण होऊ घातले, CC रोड आता अगदी 2027 पर्यंत पूर्ण होतील असं जर आयुक्तांचं पण म्हणणं आहे आणि तशी खात्री दिली जाते. याचा अर्थ ते CC रोड बनलेत बरेचसे, आणि जर CC रोड बनले तर खड्डे कसे पडले, आणि जर खड्डे पडले तर त्याला तुम्ही परत 100 करोड, मग DLP त्यांची गेली कुठे? या सगळ्या चाललंय, ठरवून करतायत. कुठल्याही याच्यामध्ये मुंबईकरांचं हित हे आजही जपलं जात नाही हे दिसतंय. आता आपण जे आज जमलोय ते पावसाळ्यापूर्वीची तयारी. तुम्ही सगळे होतात मिठी नदीचं जेव्हा आपण व्हिजिट घेतली, 1% पण काम म्हणजे आपण येतोय म्हणून ती मशीन ठेवली. म्हणजे ते हे तुमचं पण क्रेडिट आहे की आता मुंबईकरांना कळणार आहे आणि त्यामुळे ती मशीन घातली. 1%ही काम कुठेही चालू झालेलं नाही, 1% पण. आणि जर हीच पद्धत राहिली तर आपण प्री मान्सून म्हटल्यानंतर नुसतंच नदीचा गाळ काढणं नव्हे, त्यानंतर धोकादायक काय इमारती, त्यानंतर धोकादायक नदीच्या आजूबाजूला असलेल्यांचं पुनर्वसन किंवा ऐन वेळेला पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आजारांचं, या कुठल्याच सभा मीटिंग किंवा आपण एक 227 आणि जे स्वीकृत अशा जी नगरसेवकांची संख्या आहे तर त्यांना ते सगळं कळलं पाहिजे. याच्यावरती 4 सदस्यांची नियमानुसार सह्या घेऊन आम्ही पत्रही दिलं. 15 दिवस होऊन गेलं. त्या पत्राला साधी मुंबईकरांसाठी आपण जे कायम आम्ही करत आलोय, पुढेही करत राहणारच आहोत, तर त्याची दखल नाही घेत. त्या पत्रावर कुठेही सांगितलं जात नाहीये किंवा ती मीटिंग आमच्यासोबत घ्या नाही म्हटलंय. सभागृह लावा, विशेष सभागृह लावा. प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये अनेक इमारती बनत आहेत, त्या इमारतांची ऑलरेडी यांच्याकडे लिस्टिंग असते, पण नगरसेवकाच्या याच्यातून अधिक कळेल. या कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत. शेड्यूल, ज्या शेड्यूलवर आपण मलेरिया किंवा डेंग्यू, लेप्टोस असे जे आजार होण्याचे पावसाळ्याचे, मग त्याच्यामध्ये सगळेच आजार आले, तर त्याच्या शेड्यूलची पण औषधं नाही आहेत अशी माहिती मिळते. आणि याच्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. कुठेतरी कायम अख्खा दिवस रात्र पक्षीय राजकारण करण्यापेक्षा या असलेल्या प्रशासनावर प्रत्येक म्हणजे एक आयुक्त चांगला असून चालत नाही. आयुक्तामध्ये खाली जी सगळी बसलेली, मग अगदी वॉर्ड लेवलपासून जर आपण पाहिलं तर ते सगळं होतंय का, तर आजच्या घडीला नाही. आणि त्यासाठी आपण मीटिंग मागितलेली आहे, तर त्याच्यावर कुठेही बोललं जात नाही. आता आपण पाहिलं पुण्यामध्ये एक अवकाळी पाऊस, रेग्युलर पण नाही, कमी तासात अख्खं पुण्याची दैना उडवून दिली. आणि पुण्यामध्ये तर आपण पाहतोय की सगळे दिग्गज आहेत, तरी दैना उडाली ना. मग ती दैना वराती मागून घोडे नाचवायच्या आधी आपण जर ह्या गोष्टीला लक्ष दिलं, प्रत्येक गोष्ट रेडी राहिलो, तर त्याची चर्चाच घडत नाही आहे. आणि आयुक्त आपल्याला सांगतायत इथे पाणी नाही भरणार, हे नाही. आता वेधशास्त्र शाळेच्या माध्यमातून कळतं यावेळेला कमी पाऊस पडणार, पण वेधशाळा बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांचे नियमित खरं झालं नाही आहे. आपण अतिवृष्टी होईल ह्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. कमी पडला
तर पुढे पण आहेच, त्या पाण्याला आपल्याला जायचंच आहे सामोरं. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची काय तयारी, हे जेव्हा 4 सदस्यांच्या सह्यानी मागितलं जातं, जे नियमनीय आहे त्याच्या साधं एक पत्र येत नाही किंवा त्याच्यावरती एक चर्चा घडत नाही, याचा अर्थ काय? म्हणजे काय ग्रँटेड सगळंच? नाही, एकंदर नद्यांच्या गाळ किंवा एकंदर पावसाळेपूर्वी आपण ज्या स्ट्रॉम वॉटर ड्रेन प्रत्येकाच्या गल्ली नाच्यामध्ये जाऊन मशनरी लावून ते कुठेही होताना दिसत नाही. तुम्ही ऐन एप्रिल संपल्यानंतर आणि जर पाऊस चालू झाला तर काय, कारण स्मूथली पाणी वाहून जावं, समुद्राला ते मिळावं, असे आपल्या पूर्ण मुंबईमध्ये ते जाळ आहे. पण आजही आम्ही वरळीमध्ये नाल्यांच्या व्हिजिट घेतल्या, त्याच्यामध्ये नाला डायव्हर्ट झाला पण तो बॉक्स ड्रेन खाली आहे, म्हणजे तो जातोय की नाही कोणाला काय कळतंय. त्यामुळे इतका ह्या 4 वर्षात तर फारच वाट लावून टाकली आहे. आणि आम्ही तुम्हाला तेच विचारतोय की या 4 वर्षात केलं काय, प्रशासकांनी काम जे केलं आहे ते काय केलं आहे. अवकाळी पाऊस आहेच, येतोच आहे, आणि आत्ता तर वातावरण तसंच होतं आहे. मग आपण नंतर लोकांचं सगळं नुकसान झाल्यानंतर जाग येणार असेल तर ज्याला आपण प्रथा परंपरा एक अलिखित नियम या महापालिकेत आहे, वर्ष चालवत आलो आहे, त्या सगळ्याला म्हणजे जुमानायचंच नाही, हम करायचो कायदा चाललाय असं वाटतंय. नाही, जे केंद्रात चाललंय, जे राज्यात चाललंय की बस आम्हीच राजे, विरोधक आहेच नाही. म्हणजे आम्हाला विरोधक माना तुम्ही ना माना, पण आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सोबत येऊन काम करू इच्छितो आणि मुंबईकरांना राहत देऊया, आपल्या राजकारणात चालत राहतील, पण त्या राजकारणामध्ये आपल्या दिलेल्या प्रथा परंपरा ज्या करायच्या आहेत लोकांसाठी त्या होत नाहीये. मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प रखडलेले जे आता मार्गी लागताना पाहायला मिळतात, त्यातला एक प्रकल्प म्हणजे निक्षारीकरणाचा. खारं पाणी कोरडं केलं जाईल, मुंबईकरांची तहान आता भागली जाईल, मात्र या प्रकल्पाला किती वर्ष लागतील आता? तुम्हाला असं वाटतंय का ऑनगोईंग झालंय म्हणून? त्याची चर्चा घडली आहे का? कोणतरी येऊन आपण पाठ ठोकणू असं नाही होणार. 227 आणि 10 म्हणजे सगळ्या नगरसेवकांना त्याची माहिती आहे का? कारण प्रत्येक नगरसेवक त्या वॉर्डमध्ये काम करत असो, त्यामुळे मार्गी लागतायत ह्यानी बोलावं आणि आपण चालवावं असं नाही होत. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळातील हा प्रकल्प होता, त्यांनी ही घोषणा केली होती. आता या याच्यामध्ये आले सत्तेत तर श्रेय तर घेतातच आहे, सगळ्याचं घेतलंय. त्यामुळे श्रेयापेक्षा लोकांना काय देतोय हे महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण धरणावरनं पाणी आणणं, गारगाईचंच घ्या ना, त्या खर्चापेक्षा समुद्राचं पाणी आपण याचं म्हणतोय डिसॅलिशन, ते स्वस्त आहे, त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच होत आहे. उलट ते होईल तर पाणी जास्त वापरात येईल. हे खरं नियमानुसार आपल्या वर्षातनं 3 वेळा महापालिका हे नाले साफ करत नाही, नाल्याच्या जागी रॅबिट भरलं जातं. ते आपण काल पाहिलं नाही का, त्या रॅबिटवर ते सगळं टाकलं जात होतं. नाल्याच्या त्याला डिसेंटिंग बोलतात, डिसेंटिंगच्या जागी रॅबिट भरलं जातं. हा एक मोठा घोटा आहे. जर आपण याची चौकशी केली तर नक्कीच आपल्या नाही आपण ज्या वेळेला या सगळ्या नाल्यांचं रुंदीकरण केलं, त्याच्यावर असलेल्या हट सगळ्या होत्या, जो त्यांना त्या मोकळं केलं, मोकळा श्वास दिला आपण. परंतु ज्या पद्धतीने आता नाल्यांचं, म्हणजे आमचा प्रश्न आहे की तुम्ही या मधल्या 4 वर्षात हा जो गोंधळ घालून ठेवला, आणि आज जे मॅनपॉवर नाही, मशनरी नाही, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आम्ही आणले गुडघ्यावर, चढादाराने आणून मग गुडघ्यावर आणले म्हणताय, म्हणजे त्या शेवटी कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःला पाहिजे तेच करून घेतलंय.
बांद्रा स्टेशनच्या बाहेर मोठं गोडाऊन आहे रॅबिटचं, तिथं हे रॅबिट भरलं जातं. आणि हे रॅबिटचे जी काटे आहेत हे बोरिवलीला आहे, बोरिवलीचा जो काटा आहे तिथं याची मॅप घेतलं जातं. आणि मला दुसरा प्रश्न आहे, मुंबईच्या घाटकोपरमध्ये 40 शौचालय तोडलेले आहेत, त्यामुळे अनेक समस्या आहेत. त्यांना तात्पुरते शौचालय दिलेलं आहे आणि अशा त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. काही त्याच्यावर काय? नाही, ही माहिती आत्ता तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळते. का तोडले, कशाला तोडले, जर आम्हाला एक निवेदन पण आलं मी स्वतः व्हिजिट करेन की ही काय मनमानी आहे, का तोडले, कोणाला देण्यासाठी तोडले, तोडले म्हणजे नवीन बनवण्यासाठी त्यांनी तोडले. चांगल्या कंडिशनमध्ये असलेले तोडले ते हे आम्हाला कळलंय. हा हा नवीन म्हणजे माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम चालू आहे आणि प्री मान्सून बद्दल जे म्हणतोय बोला. खरं म्हणजे असं आहे, आम्ही 4 सदस्य स्थायी समितीच्याने आम्ही लोकांनी सह्या करून एक महापौरांकडे मागणी केली की आम्ही एक विशेष सभा पावसाळीपूर्व तयारी काय तुम्ही केली याची माहिती आम्हाला तुम्ही द्यावी. नियमानुसार ती 7 दिवसाच्या आत महापौरांची बैठक घ्यावी लागते, परंतु आजचा काय जवळजवळ 10-12 दिवस होऊन गेले, अजूनपर्यंत ती मीटिंग घेतली नाही. उद्या आमचं सभागृह आहे या महिन्यातच पहिल्याचं. खरं प्री मान्सूनची जी तयारी आहे त्या तयारीमध्ये तुम्ही काय केलं आहे, नाले सफाईसाठी काय केलं आहे. आम्ही ज्याला स्थायी समितीमध्ये बघतो तर आयुक्तसुद्धा हतबल होताना सांगतात की नाही कॉन्ट्रॅक्टर कोण हेच भरत नाही आहे, टेंडरच भरत नाही आहे. त्यामुळे हाच त्यात कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं की तू नाले सफाई पुढे कर, म्हणजे त्याच्याकडनं हात जोडणी करून त्याच्याकडनं कामं करून घ्यायची. तर ते काय येत नाहीत, ते आपल्याला वेटीस का धरतात, कॉन्ट्रॅक्टर वेटीस धरतात, याचा अर्थ की आम्ही नाही भरणार आणि सगळे एकत्र मिळून भरतात. तर हे याच्यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतला आहे. आता दरवर्षीचं झालं आहे, दरवर्षी कॉन्ट्रॅक्टर हात वरती करतात, मग त्यांना विनवणी करायची आणि विनवणी केल्यावरती मग ते कामं करतात. आजपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे जो आम्हाला माहिती दिली स्थायी समितीमध्ये 5% सुद्धा नाले सफाई झालेली नाही, काही ठिकाणी तर सुरुवातही झालेली नाही. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं ह्याची माहिती आम्हाला मिळावी. आता आपण बघितलं असेल पुण्याला पाऊस पडला आणि काही वेळातच काही तासातच पूर्ण पाण्याखाली गेलं. पुण्याला खासदार कोणत्या पक्षाचा आहे, पुण्याला आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, पुण्याला सत्ता कोणत्या पक्षाची आहे. आता हे जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे आमचं 3 इंजिनचं हे आहे, तिथे अशी अवस्था असेल तर मुंबई शहरामध्ये काय होईल. आता मुंबई शहरामध्ये प्री मान्सूनचं प्रत्येक वेळेला सभा होते. महापौर आमचे जे महापौर होते सगळे महापौर किशोरीताईपासून त्याच्या आधी सगळे ते प्रत्येक वेळेला एक गटनेत्याची बैठक घ्यायची आणि आयुक्तांना बोलवायची आणि आयुक्तांकडनं प्री मान्सूनची पूर्ण माहिती घ्यायची. आज ती परिस्थिती अजूनपर्यंत झालेली मी ऐकली नाही की अजूनपर्यंत प्री मान्सूनबद्दल गटनेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्येही चर्चा झाली. अजून तसं झालेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, नुसतं नालेसफाई हा विषय नसतो, आरोग्याचा विषय असतो. समजा जे साथीचे रोग आहेत त्या साथीच्या रोगासाठी तुम्ही औषधं किती आणली आहेत, ती तुमच्याकडे पुरेशी आहेत का, ती तुमच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आहेत का. इमर्जन्सीमध्ये आज कॉटची व्यवस्था अशी आहे की कॉटच्या वरती खाली पेशंट आहेत. जर एखादं समजा पावसामध्ये एखादी साथ आली तर त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, कोणत्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना करणार, ह्या सगळ्यांची आम्हाला माहिती मिळायला पाहिजे. यापूर्वी आपल्याला तुम्हाला सांगतो, दरवर्षी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आमच्या शिवसैनिकांची बैठक घेतात, सगळ्या शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात, रंगशारदामध्येच घेतात आणि त्या बैठकीमध्ये त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना देतात की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही पावसाळ्यामध्ये नालेसफाईवरती कसं लक्ष ठेवायचं आहे, लोकांना मदत कशी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आणि औषधं आणि आम्हाला आदेश देतात प्रत्येक नगरसेवकाला की तुमच्याकडे आरोग्य शिबिरं घ्यायची तुम्ही व्यवस्था करा. तर ह्या गोष्टी उद्धवसाहेब पक्ष म्हणून घेतात. तर मला वाटतं आयुक्तांनी सुद्धा मुंबई महापालिके दृष्टीने
नगरसेवकांना विश्वासात घ्यावं, गटनेत्यांना विश्वासात घ्यावं आणि ही माहिती द्यावी, हा आमचा उद्देश होता की ही माहिती ही विशेष सभा लावा. पण अजूनपर्यंत ही विशेष सभा लावली नाही, कारण आमच्या मार्फतच ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोचणार आहेत की तुम्हाला त्यावेळेला नंबर द्यायचे की हा नंबरला तुम्ही टोल फ्री नंबर आहे, ह्याच्यावर फोन करा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळेल, तुमचा नाला भरला नसेल, तुमचा झाला साफ साला नसेल तर ही फोटो काढा आणि या ठिकाणी पाठवा. ही सगळी माहिती प्री मान्सून बैठकीमध्ये देता आली असती, ती अजून दिली नाही. आता राहिले फक्त 1 महिना. आता काही लोक अंदाज करतात की मे महिन्याच्या गेल्या वर्षी आपण बघितलं असेल, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडायला सुरुवात झाली होती. ते कधी होऊ शकतं. आज नक्की 100% आम्ही या विषयावरती आता आमचे विरोधी पक्षनेते आमच्या ताई त्याच्यावर निर्णय घेतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे, सगळ्यांनी विनंती केली आहे, त्या ह्या गोष्टीवरती निवेदन करतील. मला तुमच्या माध्यमातून मी पाहिलं आता पोलीस काय करत होते आणि महापौर कशा पद्धतीने गेल्या. कारण महापौरांकडे तामझाम असतोच ना आपला. खरं म्हणजे त्यांचा जो बॉडीगार्ड आहे किंवा काय त्याने पुढे जाऊन सांगायला पाहिजे होतं. पण जर आपण त्या कशा पद्धतीने गेल्या, पण जे होत आहे ते चुकीचं होत आहे. म्हणजे कुठलाही मुंबईचा महापौर आहे, कोणाच्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा मुंबईच्या महापौरची ही एक वेगळी इमेज आहे. त्या इमेजला कोणाकडूनच तो धक्का लागता कामा नये. आम्ही त्याची काळजी घेतो, कारण शेवटी ही मुंबई आहे, मुंबई सर्वांची आहे. आणि ज्या पद्धतीने जे घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे मला वाटतं. कारण मध्ये पण एक उद्घाटन झालं त्यांचाही अपमान केवढा मोठा झाला. एखाद्या लहान मुलासारखा धावत धावत खुर्ची मिळते का, खुर्ची नाहीच मिळाली. हा अपमान आहे आणि तो जाणून बुजून होत आहे का असं तुमचं म्हणणं आहे तर तेच उत्तर देतील की करतोय की नाही करतोय. मुंबईचं महत्त्व ठरवून म्हटलं तर ते आता दिसतंय की मुंबईमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण ठरवूनच होत आहे. मुंबईला शाळांचाच घ्या ना, कितीतरी शाळांच्या इमारती पाडल्या जाते न सांगता C1 कॅटेगरीमध्ये आणायचं वगैरे. म्हणजे मध्यमवर्गीय किंवा गरीब यांना कुठेही त्या शाळेचं हे नाही होत आहे. 575 नाही ज्या पद्धतीने आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत, इथे नगरसेवकांचे अधिकार कमी केले जात आहेत. ज्याचं म्हणजे 5 लाखापासून 75 लाख याच्यामध्ये सगळे टेंडर आणायचे आणि ते पास करायचे. आज किती कोटी, 65 कोटी आयुक्तांनी पास करून घेतले. आम्हाला आम्ही जेव्हा महापालिकेत आलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आयुक्त आणलेले प्रस्ताव नक्कीच बरोबर असतात असं नाही. अनेकदा ते आम्ही रोखले, नीट करून घेतले किंवा आम्ही ते दप्तरी पण दाखल करून टाकले. त्यामुळे अशा पद्धतीने जर आत्ताच कोणीतरी प्रश्न विचारलेला मुंबईचं महत्त्व कमी होत आहे का, तर मुंबईचं महत्त्व एका व्यक्तीच्या हातात देणं. मग लोकप्रतिनिधींचं काम काय? जे लोकप्रतिनिधी प्रत्येकजण आपापल्या याच्यातली कामं सुचवून जे आयुक्तांच्या माध्यमातून येत आहे ते अधिकारच काढून घेतलं जातं. आणि आपल्याकडे तो नियम आहे 50 TT आहे ना. 50 TTच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी प्रभाग समितीला पण छेद दिला जातोय. ज्या 50 TT 72 ह्याच्यामध्ये 50 TT 5 लाख 5 सगळ्याला प्रॉब्लेम होते. सविस्तर फंचे पण बोलतील त्याच्यावर, कारण ह्याच्यामध्ये स्टँडिंग मध्ये आहे. मी बोलतो म्हणजे स्थायी समितीमध्ये आहे म्हणून बोलतो. अधिकार ताईंचा नाही स्टँडिंग मध्ये आहात म्हणूनच काही गोष्टी तिथे जे कळतात आम्हाला. खरं म्हणजे कसं आहे की गेल्या 3 महिन्यापासून आम्ही बघतो आमचा जो अजेंडा 47 जर आमच्याकडे हे असतील विषय असतील तर त्यातले जवळजवळ 25पेक्षा अधिक विषय हे फक्त
72, 66 ह्याच कलमाद्वारे 69 ह्या कलमाद्वारे 2011 साली जो आयुक्तांना अधिकार दिला गेला की त्यांनी इमर्जन्सीमध्ये म्हणजे अतिशय जरुरीच्या विषयामध्ये एक अधिकार त्यांनी घेतला की 5 लाखापासून 75 लाखापर्यंतचे जे प्रस्ताव असतील ते पास करू शकतात. आता ह्याच्यामध्ये आम्ही एक बघितलं आहे, आम्ही गेल्या प्रत्येक वेळेला मी तर त्या स्थायी समितीला आम्ही सगळेच म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेतो, परंतु ते काय मेजॉरिटीच्या जोरावरती ते पास करून घेतात. आज 65 कोटीचे होते, त्याच्या आधीसुद्धा म्हणजे आतापर्यंत मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये 300-400 करोड त्यांनी मंजूर करून घेतले फक्त आयुक्तांच्या अधिकारामध्ये. खरं म्हणजे प्रभाग समितीची स्थापना जी 50 टीटीच्या अंतर्गत झाली त्यावेळेला 5 लाखापर्यंतचे प्रस्ताव पास करण्याची जी ही होती मंजुरी करायची जी अधिकार होता तो अधिकार प्रभाग समितीला होता. आज प्रभाग समितीचा तो अधिकार जवळजवळ बाजूला गेला. त्याच्यानंतर त्याच्या वरचे असतील तर ते स्थायी समितीमध्ये यायला पाहिजे. स्थायी समिती अध्यक्षांना मी वारंवार सांगतोय की आम्ही तुमच्यासाठी मांडतोय, तुमचे अधिकार कमी करतायत. एक काम असेल तर ते 3 भागामध्ये डिवाइड करायचं, एकाच कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं. म्हणजे 75 लाखाचं काम असेल तर ते 20-20 काम करून ते काम त्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आमच्या अधिकारावरती गदा आणली जाते आणि पुढेही खूप त्रासदायक होईल. एकदा हा अधिकार दिला आणि आजच्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये आम्ही जेव्हा बोललो त्यावेळेला आम्हाला असं कळलं की स्वतः स्थायी समिती चेअरमनसुद्धा नाराज आहे. त्यांनी पत्र दिले आयुक्तांना की हे तुमचे वारंवार जे प्रस्ताव येत आहेत त्या प्रस्तावाबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मला असं वाटतं की आम्ही सर्व पक्ष मिळून, आमचे विरोधी पक्षनेते ताई त्याच्यामध्ये पुढाकार घेतीलच, एक सभा तहकुबी त्यासाठी आणायला पाहिजे की आयुक्त मनमानी कारभार करत आहेत. आणि आयुक्त करतात म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ते प्रस्ताव बघाल ना तर सहाय्यक आयुक्त खाली बनवतात ते वरती कमिशनची मंजुरीने पास करतात. म्हणजे सहाय्यक आयुक्त हा खरं म्हणजे प्रभाग समितीच्या अध्यक्षाला बांधील आहे, परंतु तो परस्पर प्रभाग समितीकडे प्रस्ताव न आणता ते परस्पर प्रस्ताव डायरेक्ट आयुक्ताकडे पाठवतात, तिथे मंजूर करून घ्या. आणि विषय पण जर आपण बघाल तर ते असे काही इमर्जन्सीचे विषय नाही आहेत. आम्ही तर देवनारचा एक विषय होता, त्या देवनारच्या इलेक्ट्रिक वायरिंग करायचा एक प्रस्ताव होता. आता अशी ही काही इमर्जन्सीचं नव्हतं, ते आधुनिकरणाचं काम आधुनिकीकरण करण्याचं काम आहे, तोही प्रस्ताव आमचा होता त्यावेळेला. आणि असं असताना सुद्धा हे आमच्या अधिकारावरती गदा आणतात. मला तर वाटतं की ताई एखादी सभा तहकुबी मांडली तर सर्व पक्ष त्यांना सपोर्ट करेल, ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी करावं, कारण अधिकार सगळ्या नगरसेवकांचा आहे. आम्ही मांडण्याचं काम करणार आहोत, कारण सर्व लोकप्रतिनिधी जे महानगरपालिकेमध्ये निवडून येतात त्यांच्या जर अधिकारांवर सगळ्या गोष्टींनी जर बंधनं येत असतील तर लोकशाहीचा अर्थ काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.